नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण साबुदाणा बटाट्याचे उपवासाचे पळी पापड बनवणार आहोत. अगदी थेंबभरही तेलाचा वापर न करता अगदी झटपट अशा पद्धतीने हे बटाट्याचे साबुदाण्याचे पापड कसे बनवायचे ते पाहूया. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर पहा, सर्वप्रथम मी इथे 2 वाटी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. जसं आपण रेग्युलर खिचडी करण्याकरता साबुदाणा भिजवतो अगदी त्याच पद्धतीने साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. त्यानंतर इथे 4 बटाटे आहेत, ते आपल्याला साल काढून व्यवस्थित असे खिसून घ्यायचे आहेत. तर बघा, डायरेक्ट पाण्यामध्येच आपल्याला हे खिसून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला हे थोडा वेळ असेच पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत. आणि इकडे बघा, 2 वाटी साबुदाण्यासाठी 4 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी गरम झालेलं आहे. आता यामध्ये लाल आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घालूया. याऐवजी तुम्ही लाल तिखट घातलं तरी देखील चालेल. चवीनुसार मीठ टाकूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता आपल्याला यामध्ये किसून घेतलेला बटाटा घालायचा आहे आणि व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. आता आपण यामध्ये टाकूयात भिजवून घेतलेला साबुदाणा. जेव्हा हे पाणी गरम होतं त्यावेळेस हा साबुदाणा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व एकजीव असे मिक्स करून घेऊयात. तर बघा, इथे याला उकळी आलेली आहे. अजून एकदा आपण मिक्स करून घेऊया. अधूनमधून आपल्याला हे असंच मिक्स करत राहायचं आहे आणि हा साबुदाणा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर आम्ही गावाकडील पद्धतीने चुलीवरती याच्या पापड्या बनवून घेत आहोत. तुम्ही गॅसवरती देखील बनवू शकता. गॅसवरती याची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. तर बघा, साबुदाणा आपल्याला अगदी ट्रान्सपरंट असं होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता, इथे हे जो मिश्रण आहे ते जरासं घट्टसर असं झालेलं आहे. त्याचबरोबर हा जो साबुदाणा आहे तो देखील ट्रान्सपरंट असा व्हायला लागलेला आहे. तर आता आपण याचे पापड घालून घेऊयात. तर मिश्रण गरमागरम आहे तोवरतीच पापड घालायचे आहेत. तर हे पापड मी एका पॉलिथिनच्या बॅगवरती पिशवीवरती घालते, म्हणजे जो आपला प्लास्टिकचा कागद असतो त्यावरती हे पापड आपल्याला घालायचे आहेत. तर पहा, एक पळीभरच हे मिश्रण पुरेसं आहे. थोडंसं घेऊन आपण टाकूयात आणि वरती पळीने अगदी अलगद असं पसरवून आणि याच पद्धतीने आपण संपूर्ण पापड आहेत ते बनवून घेतलेले आहेत. आता हे पापड आपल्याला उन्हामध्ये अगदी व्यवस्थित असे वाळवून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जर वाळवण्यासाठी जागा नसेल तर तुम्ही घरात देखील फॅनच्या हवेखाली हे पापड सुकवून घेऊ शकता. हे पापड जेव्हा अर्धे वाळतील तेव्हा आपल्याला उलटवून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूनी अगदी व्यवस्थित असे वाळवून घ्यायचे आहेत. तर पहा, अगदी एका दिवसामध्येच माझे हे जे पापड आहेत ते छान असे सुकलेले आहेत, वाळलेले आहेत आणि बघू शकता पापड अगदी मस्त असे झालेले आहेत. तरी ते लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे याचा कलर तुम्हाला वेगळा दिसू शकतो. तर बघा, अगदी पांढरे शुभ्र असे हे पापड झालेले आहेत. आता मी तुम्हाला हे पापड तळून दाखवते. त्यासाठी इथे तेल ऑलरेडी गरम करायला ठेवलेलं आहे. तर बघा, पापड तेलामध्ये टाकल्या अगदी दुपटीने असा फुलला आहे. त्याचबरोबर अगदी पांढरा शुभ्र असा झालेला आहे. लाल आणि हिरव्या मिरचीची पेस्ट वापरल्यामुळे हे पापड चवीला देखील अगदी भन्नाट लागतात. तर इथे आणखीन काही पापड आपण तळून घेऊया. बघू शकता, पापड अगदी मस्त असा दुपटीने फुललेला आहे. त्याचबरोबर दिसायला देखील अगदी पांढरे शुभ्र असे दिसतात. बघा, आता हा पापड मी तुम्हाला फोडून दाखवते. बघू शकता, अगदी कुरकुरीत असा हा पापड झालेला आहे. तर याआधी देखील आपण साबुदाणा बटाट्याचे पापड बनवलेले आहेत. त्याची देखील लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तो देखील व्हिडिओ जरूर पहा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान छान आणि नवनवीन अशा भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि हेल्दी राहा. चला तर मग भेटूया पुढच्या छान छान रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.